वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बिनविरोध उमेदवारांविरोधात मनसेची हायकोर्टात धाव आहे। 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केली जाणार आहे। दबावामुळे अनेक उमेदवारांचे अर्ज हे मागे घेण्यात आले आहेत। मनसेचा आरोप आहे की पैशांचा आमिष दिल्याचा आणि नेमका हाच मुद्दा घेऊन मनसे कोर्ट गाठतंय। मनसे कोर्टात पुरावा देखील देणार आहे। मनसेचे नेते अविनाश जाधव याचिका या संदर्भात दाखल करतील। ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आणि यामध्ये अर्थातच पहिलं नाव आहे खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत यांचा यात समावेश आहे। तर भास्कर जाधव यांचा देखील स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। भाजपा राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी वाढवला जातोय। श्री विशाल गणपती मंदिरात पूजा अर्चा करून खऱ्या अर्थानं प्रचाराचा श्री गणेश होणार आहे। माईवाडा इथून युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅलीला सुद्धा सुरुवात होणार आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे, विक्रमसिंग पाचपुते या ठिकाणी प्रचार सभेकरता उपस्थित असतील। दिल्ली गेट या परिसरात ही जाहीर सभा पार पडेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडे। संतोष, तुम्ही ज्या मंदिराच्या प्रांगणात उभे आहात त्याच मंदिरातून प्रचाराचा नारळ हा वाढवला जाणार आहे। खऱ्या अर्थानं प्रचाराचा श्री गणेशा। निश्चितच अहिल्यानगर महापालिकेच्या जी निवडणुकीची रणधुमाळी ती आता सुरू झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते। आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण हे आहेत। सकाळी 10:30 वाजता या शहराचं जे ग्रामदैवत आहे विशाल गणपती मंदिरात या ठिकाणी एक विधिवत पूजा करून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे। अहिल्यानगर महापालिकेत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी एक युती केलेली आहे। यामध्ये अजित पवार गटाकडे 34 जागा तर भाजपाकडे 32 जागा अशा 66 जागांवरती हे निवडणूक लढत आहे। आणि सुरुवातीलाच राष्ट्रवादीच्या ज्या 2 जागा आहेत त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि त्यानंतर भाजपच्या 3 अशा 5 जागा या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर या परिसरातून एक रॅलीला सुरुवात होणार आहे। ही जी रॅली आहे ती शहरातील प्रमुख मार्गावरून दिल्लीगेट येथे जाणार आहे आणि सकाळी बरोबर 11 वाजता या ठिकाणी एक जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या जाहीर सभेतून जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण हे जे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। लागवेजी निश्चित संतोष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। या गाडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूरमध्ये तळ ठोकून आहेत। सोलापूर पालिका महायुतीच्या ताब्यात ही ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत। सोलापूरमध्ये जयकुमार गोरेंच्या अनेक गोपनीय बैठका सुद्धा होत असल्याचं कळतंय। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडे। वसीम, जयकुमार गोरे सोलापूरमध्ये तळ ठोकून रणनीती आखली जाते। निश्चितच पाहायला गेलं तर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकी जे आहे ते सुरुवात झाली आणि कालपासून प्रचाराला जे आहे ते सुरुवात झालेलं आहे आणि या निवडणुकीचे भाजपाचे सूत्र जे आहेत ते पूर्णपणे जे आहे ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे जे आहे ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत हे थांड मांडून जे आहे ते सोलापुरात आहेत। वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते त्यांच्या बैठका जे आहेत ते सुरू आहेत। त्याचबरोबर जे भाजपाचे उमेदवार आहेत या उमेदवारांचे देखील जे आहे ते त्यांनी बैठक घेऊन त्यांना देखील जे आहे ते कानमंत्र जे आहे ते दिलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर नगरपालिकेच्या निवडणुकीत म्हणावं असं यश जे आहे ते भाजपाला मिळालं नव्हतं, मात्र यावेळेस चांगल्या पद्धतीने यश महापालिकेच्या निवडणुकीत मिळालं आणि यासाठीच जे आहे ते
पालकमंत्री विविध प्रकारे किंवा विविध बैठकाच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी सूत्र जे आहे ते हलवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर पालकमंत्री यांच्याकडून ग्राउंड लेवलला जितक्या पद्धतीने काम करता येईल त्या पद्धतीने काम जे आहे ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सुरू आहे। निश्चित वसीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।